मी काल परिक्रमेत एक प्रसंग ऐकला, मी पाहला, ती समाधी पाहली ज्वलंत. तुम्हाला कितपत मान्य आहे ते लक्षात घ्या. पण जर माझं खोटं वाटत असेल तर मध्य प्रदेशात एखाद्या वेळेस जा. जशी आपल्याकडे आपली भावना ज्ञानोबारायांच्या समाधीवर डोकं ठेवण्याची आहे, जशी देहूला गेल्याच्या नंतर तुकोबरायाच्या चरणावर डोकं ठेवण्याचा भाव आहे, त्र्यंबकला गेल्याच्या नंतर निवृत्तीदादांच्या समाधीवर डोकं ठेवण्याचा भाव आहे, जसं इथे पालला आल्याच्या नंतर सिद्धेश्वराच्या पिंडीवर डोकं ठेवण्याचा जितका आपला भाव आहे माऊली, तसाच भाव मध्य प्रदेशमध्ये एक सिंगाजी बाबा नावाचे एक संत होऊन गेले. अधिकारी महात्मा होते, असं पाणी असायचं, सिद्ध पुरुष होते. महाराज, निसर्ग कोणाच्या ताब्यात असतो राजभाऊ? ज्यांनी देवाला इथं ठेवले, ज्यांनी देवाला हृदयात ठेवलं का पंडित भाऊ, राजभाऊ, त्यांच्या निसर्ग ताब्यात असतो. ठीक आहे, आपल्या तोंडात देव आहे, इथं नाही. आपल्या कुठे तोंडात देव आहे, ठीक आहे, आपण तोंडात ठेवतो ते बी गोड आहे. देवाचं नाव काय, किती गोड आहे, गोड गोड. देवाचं नाव गोड आहे, गोड आहे, गोड आहे. मग गोड नाव ज्या जिभेनं घेतलं ती जीभ किती गोड असेल. आणि मग इतक्या गोड जिभेनं जर देवाचं नाव घेतल्याच्या नंतर ती देवाचं नाव गोडच आहे, ती जीभ सुद्धा गोड आहे. पण त्या गोड जिभेवर जर तंबाखू ठेवली तर किती मग थोडंसं मला असं वाटतं तारोप्पा हे अवघडच काम. ते तंबाखू ठेवली तर अवघडच आहे, अवघड. चला असू दे. निसर्ग त्यांच्या ताब्यात, किती ताब्यात. एक जण म्हणला, बाळू महाराज, माझी सगळी प्रॉपर्टी तुम्हाला देतो, इथं घोंगडी टाका आणि या घोंगडीवर बसून पलीकडच्या कडीला जा, पाण्याहून बरं का, पाण्याहून. तर मी म्हणीन, बापू तू मला संपत्ती देशील, पण तुझी संपत्ती घेऊन आता याचं काहीच नाही, मग दावच करावं लागेल इथं. आणि दाहो बी करणार नाहीत ना लोक. ते म्हणते ना, ह्यो बुडाला, याला आमच्या इथं नग, हे गण सुंदरशे तुमचे हॉल बांधले दशक्रिया विधीचे, पण हे गावकरी म्हणतील हा इथं नग, इथं नग, ह्यो बुडालाय ना, याचा इथं कशाला दावा, चल उचल नीट परभणी जिल्ह्याला जाय. महाराज, ते नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये आसन टाकायचे, पाणी तुडुंब असायचं, आणि त्या पाण्यावर बसून ते पलीकडच्या कडेला एका देवतेच्या दर्शना करत जायचे. एवढे अधिकारी होते. नर्मदा आणि कावेरी या दोन नदीला गंगेची उपमा नाही. यांना गंगा म्हणता येत नाही. हो, नाही, या गंगा नाहीत. कावेरी आणि नर्मदा या स्वयं 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 स्वयं, जशी गोदावरी गंगा वाचे म्हणता गंगा गंगा, सकल पाप जाती दृष्टी पडता ब्रह्मागिरी, त्याशी नाही यमपुरी. स्वयं अस्तित्व भगवान शिवजीच्या स्वेदाच्या थेंबातनं प्राप्त झालेली नर्मदा मैया, कावेरीचं स्वयं अधिष्ठान, नर्मदा मैयाचं स्वयं अधिष्ठान. यांना नर्मदा गंगा असं नाही म्हणता येत. आपल्याकडे गोदावरी गंगा किंवा गंगा गोदावरी, तिकडे नर्मदाच. फार काय झालं तर रेवा, फार काय झालं तर जटाशंकरी, या तीन नावाच्या व्यतिरिक्त नाव नाही. कावेरी आणि नर्मदा मैया यांना दुसरी अशी कसल्याही प्रकारची उपमा लावायची गरज नाही. आणि त्या मैयेच्या पात्रातनं ते पलीकडं एका शिवलिंगाच्या दर्शनाकरता, शिवजींच्या दर्शनाकरता जायचे ना अलीकडे यायचे. कालांतराने हे शरीर त्यांना सांडावं लागलं. येऊन या काळ बैसला शिवसा, सांडावं लागलं पुरंदासजी बाबा, हे शरीर सोडावं लागलं. आणि हे शरीर सुटल्याच्या नंतर त्या पवित्र ठिकाणी त्यांचं ते शरीर समर्पित केलं, त्यांची समाधी झाली. आणि कालांतरानं एका सरोवराची पायाभरणी झाली. मोठ्या राजकीय क्षेत्रातले पदाधिकारी, मंत्री आदी करून यांच्या हातानं तिथला नारळ फोडला गेला. आणि ती मंत्री, मला वाटतं हे वरच्या वाहनानं आले, बारीकसं वाहन असतं ते 3 पंख्याचं हेलिकॉप्टर, त्यांना आले. ते हेलिकॉप्टर त्यांचं तिथं उतरलं, ते भूमिपूजन झालं राजभाऊ. आणि भूमिपूजन झाल्याच्या नंतर कार्यक्रम आटपला.
आणि ते मंत्री तिथे यायच्या अगोदर त्या हेलिकॉप्टरच्या चालकाला त्याचं ते बटन दाबून ते चालू करून बघावं लागतं. आणि मग ते चालू करत असताना ते चालूच होईना गेलं. येऊन या काळ सांगतोय ते चालूच होईना ते. मग त्यानं तिकडं संदेश दिला की हेलिकॉप्टर चालू होत नाही. आता मंत्र्याला जाण्यासाठी काय अडचण असती का? 1772 गाड्या आहेत त्यांना. हो, महाराज पण म्हणतील आमच्या गाडीत मंत्री बसू द्या. मंत्र्यांनी इच्छा केली पाहिजे आमच्या गाडीत महाराज बसावा. मंत्र्यानं इच्छा केली पाहिजे आमच्या गाडीत मंत्री महाराज बसावा. आमचं उलट आहे, आमच्या गाडीत मंत्री बसावा. मी ते फोटो व्हायरल करावा. गिरगावकराच्या गाडीत मंत्री बसतात. उलट आहे बरं, आमचं उलट आहे. त्याच्यामुळे आम्हाला पंढरपुरातला पावत नाही. भानगड अशी फरक जास्त. आमच्या कधी बी नद्या उलट्याच वाहत्यात. उलट्याच. चला, चमकण्यासाठी हे सगळी नाटकं आमची असतात. चमकण्यासाठी. तुम्हाला एक जुनी मत माहिती आहे का? बायकांना विचारतोय, नाही सांगत, थोडासा शब्द त्याच्यात एक कठीण आहे. पूर्वीच्या काळात मातीच्या भिंती, जाऊ द्या, या सिमेंटाच्या बी असू द्या, सिमेंटाचा टवका गेल्याच्या नंतर त्या जागेवर जर राजभाऊ पुन्हा सिमेंट चिटकिलं तर ते किती दिवस राहते? पडतं का नाही? माझ्या माईंनो, चिखलाच्या भिंतीचा गोळा पडल्याच्या नंतर तुम्ही चांगल्या प्रतीचा चिखल करून त्याला चिटकिलं सारवलं तर किती दिवस ते गोळा राहतो? ते पडून जातो. तशी ही आपली नालायक चमक आहे. ही आपली चमक कशी आहे? आपण नालायक चमक आहे. चमकन आणि गोळा शाट होणं संगच हे आपल्याला असं आवडतं. आता त्यांना किती गाड्या आल्या असत्या मला सांगा, पण भानगड अशी झाली, शासनाचं हेलिकॉप्टर येतं एवढं मोठं महागडं, ते तिथं ठेवता येतं का त्या जंगलात? साईराज, नाही ठेवता येत. मग नाना प्रकारचे काय त्यांच्या मशीन तंत्र आमकं समकं सगळं आणलं. तोपर्यंत मंत्र्याची भोजन व्यवस्था, फराळाची, नाश्त्याची सगळी हार तुरे भेटीगाठी सगळ्या झाली. येऊन या काळ सांगतोय पुरंदास स्वामीजी. मग सगळ्या भेटीगाठी झाल्या आणि या भेटीगाठी झाल्याच्या नंतर सगळ्या त्याच्यातल्या आपण मेकॅनिक म्हणतो ना, जसा ट्रॅक्टरचा, जीपचा, मोटरसायकलचा सगळे आले. पंडित भाऊ त्यांनी सांगितलं याच्यात एका तिळा इतका सुद्धा दोष नाही. तिथले असे स्वामी सारखे एक सामान्य व्यक्ती ते उठले आणि त्यांनी सांगितलं, एक माझं ऐकता का? तुम्ही फोडलेला नारळ याची भिंत खाली असल्यामुळे या सरोवरातलं भरलेलं पाणी, या पाण्यानं शिंगाजी बाबाची समाधी पाण्यात डुबणार आहे. आम्ही दर्शन कसं घ्यायचं? तुम्ही हातावर पाणी घ्या, संकल्प सोडा, ही समाधी अशीच ठेवीन, पण या समाधीचं बांधकाम करीत 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 111 फूट उंच समाधी घेईल आणि मग आम्ही ते पुढचं काम करू. 0 मिनिटात तिकून निरोप आला. हेलिकॉप्टर चालू झालं. 0 मिनिटात 2-4 सेकंदात निरोप आला. हेलिकॉप्टर चालू झालं. बाकीच्या सगळ्या तज्ज्ञाला विचारलं काय केलंस? ते म्हणलं काहीच नाही, तुम्ही जसे ते शेल्फ दाबत होते तसंच मी दाबत होतो. तुम्ही 100 वेळेस दाबले, मी दाबले, पण काय झालं काय माहीत नाही. तिकून मंत्र्यानं सांगितलं, मी संकल्प सोडा, ही समाधी पाण्याच्या वरी घेईन आणि या सगळ्या भक्तांना महाराजांचं दर्शन चंद्र सूर्य तोपर्यंत राहील. सरोवर 100% जरी भरलं तरी पण ही समाधी झाकणार नाही अशी अवस्था करील, असा संकल्प सुटला आणि मुख्यमंत्र्याचं हेलिकॉप्टर उड्डाण पावलं. ही आत्ताची गोष्ट आहे, फारशी नाही. आज ते मुख्यमंत्री सुद्धा जिवंत आहेत. ते उद्घाटनाला आलेले मुख्यमंत्री सुद्धा जिवंत आहेत. ते क्या बात आहे, वा वा वा, ते आजही जिवंत आहेत. आणि सगळ्या गोष्टी तिथं सांगणारी महाराज सुद्धा स्वामीजी तुमच्यासारखी जिवंत आहेत. ती सांगणारी माणसं तिथली जिवंत आहेत. मला सांगा, एवढी ख्याती जर विज्ञान युगात ज्या साधूची समाधीतून चालत आहे, पण त्याही साधूला राजभाऊ हे शरीर ठेवा लागलं. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात,
नाही थांबता आलं. आजही साक्षात्कार साधूचा, आज सुद्धा महाराज गोड प्रमाण, आज सुद्धा साक्षात्कार आहे. पण हे शरीर थांबवता आलं नाही. मागे एका कीर्तनात एक वाक्य बोलून गेलतो. भगवान पंढरीश मालकांचा 8व्या अवतारातला अवतार म्हणजे द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा. प्रापंचिक जीवन देवाचं, खूपशी मुलं झाली देवाला. देवानं जेवढी लग्न केली तेवढ्या प्रत्येक स्त्रीला 3-3 मुली झाल्या. माऊली 3-3 मुली झाल्या. मोठा परिवार. पण देवाचा पुत्रवंश संपला. मुली राहिल्या. पण जेवढी मुलं होती का तेवढी एका बाईच्या शापानं सगळीच मरून गेली. देवाची राज्य, देवाची मुलं, देवाची. मला असं वाटतंय चांगल्या माणसाचा टळटळाट घेत जाऊ नका. चांगल्या माणसाचा कधीच घ्यायचा नाही. म्हणजे चांगले कोण? सात्विक, सदाचारी, पुण्यशील, पावन अशा लोकांचा टळटळाट. शाप नाही म्हणालो मी, टळटळाट नाही घेतला पाहिजे. महाराज देवानं राजकारण केलं. देवाला भजन करणारी आवडते, म्हणून भजन करणाऱ्याला या देशाचा राजा करण्यासाठी देवाला त्या बाईचे पोरं मारणं गरजेची होती. ते पोरं मेल्याशिवाय भजन करणारे गादीवर बसत नव्हते, इतकं मात्र निश्चित होतं. मारली ती पोरं, पण बाईच्या लक्षात आलं आपली पोरं यानंच मारली. तिला माहित होतं 99 पोरं मारू द्या पण एक मारू शकत नाही. त्यानं भजन करलेल्याची एकाचाच अन्वय घेतला धर्मराजाकडनं. ते उघडं होण्याचं सोंग वगैरे सगळं ते चरित्र पाठ आहे तुम्हाला. आणि मग रस्त्यात फुलाच्या माळा गुंडाळल्या आणि मग तितकं शरीर हाडामासाचं राहिलं. भीमाच्या हातानं गदा मारली आणि दुर्योधन संपला, सगळी मेली. शाप दिला त्या बाईनं, तसं दिवा लावायला शिल्लक राहायचं नाही. पतिव्रतेचा शाप होता. एक बोलू माझ्या माईंनो, राग येऊ देऊ नका. आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी लोक कच्च्या कानाचे आहेत. मी इथल्या भाकरी खाऊन तुमचे धिंडगाडे उडतोय हे माझं काही मानसिकता नाही, माफ करा. पटल तर ऐका, नसल पटल तर नका ऐकू. मला एमपीतल्या एका साधूनं सांगितलं, ज्याचं दुकान चलत नाही का त्यानं महाराष्ट्रात चालू करायचं, मस्त चलत आहे. कोणतं बी दुकान. ते ज्ञानोबरायला मान्य नसेल, ते तुकोबरायला मान्य नसेल, ते शास्त्राला मान्य नसेल, ते वेदाला मान्य नसेल, ते पुराणाला मान्य नसेल, ते दुकान आपल्या महाराष्ट्रात टाकलं की त्याला गर्दी प्रचंड आहे. प्रचंड गर्दी त्या दुकानाला. मग नाही का माझ्या माईंनो, ज्या बाईनं शाप दिल्याच्या नंतर देवाचे सगळे पोरं मरते, ती कोण्याच देवाला जात नव्हती. ती फक्त नवऱ्याच्या पाया पडत होती. ती फक्त नवऱ्याच्या पाया पडत होती. ती फक्त नवऱ्याच्या. मी परिक्रमेला चाललो तर पहिली महिन्याची वारी माझी दसऱ्याची वारी केली आणि निघालो. मला माहिती 15 दिवसाला एकादशी असते. आणि मला सांगणाऱ्या लोकांना सांगितलं होतं कधी कधी अडचण असते, तिकडच्या लोकांना भगरच कळत नाही काय असं. कधी कधी जे आधी गेलंय का त्याला विचारलं ना, बापरे त्याचं नाक ईदभर होते. म्हणून तुम्हाला सांगतो, ज्याला जायचं असेल का त्यानं कोणालाच विचारायचं नाही. पिशवी बांधायची, निघायची. नर्मदा मैया सगळं करते. त्याला विचारलं ना, एक नकटा दुजा नकटा सब नकटे का मेला, उसमें गया नाक वाला वो बना सबका साला. हो, ते काहीतरी कुधाण लावून देऊन. नाही महाराज सोपं असतं का काय? नाही बापा तुमची काय ताकद आहे. आणि म्हणलं मला काय ताकदीला काय करायचं, तिकडं काय तळ खांदायचंय का काय नांगर वढायचंय. म्हणून मी ते भीतीनं घरच्यांना म्हणलं जराशी काहीतरी लाडू बिडू उपासाचे दे करून. तुम्हाला असं बोट केलं म्हणले, थांबा माझा धूप चालू आहे, धूप देवापाशी.
ते धूप झाल्यावर मी म्हणलं हे धूप्या उपाशी मारायला आणि तू कुठं धूप लावायली. महाराज इतका हसू नका, मा एवढा इचकाल्याला बाजार नाही. हे तुमच्या बायकायचं सांगायला, हे ध्यानात ठेवा, तुमच्या बायकायचं. महाराज आयुष्यभर तिनं फक्त 3 टाइम नवऱ्याचं दर्शन घेतलं. माझ्या माईनं कीर्तनाच्या गादीहून सांगते, महाराज त्या आयुष्यभर नवऱ्याला दिसत नाही म्हणून जग पाहिलं नाही. त्या बाईच्या वाणीच्या ताकदीनं देवाचे सगळे पोरं मरतेत. आणि एका वारकऱ्याच्या आशीर्वादाने एक वाचतंय, त्याचं नाव आहे वज्र. पर्यंत मी बराच सांगितलेलं आहे, ऐका पुढे. वज्र वाचला. पुढे या वज्राचा वंश यदुवंश वाढत गेला. यदुवंश वाढत गेल्याच्या नंतर वज्र जर भगवान कृष्ण परमात्म्याचा नातू आहे, हा नामधारक सुदाम देवाच्या पोह्याचा प्रसाद खाल्ला होता पंडित भाऊ, म्हणून ते एकटा वाचला होता, देवाचा नातू. पण आज आहे का वज्र? वज्रानं जर सुदाम देवाच्या पोह्याचा प्रसाद खाल्ला, पण गांधारीच्या शापातून सुदाम देवानं वज्र तारू आप्पा वाचिला. राजसाहेब वाचिला वज्र, वाचिला. कारण तिथे भगवंताचा वंश खंडन होऊ लागला. आणि वज्र वाचिल्यामुळं माऊली तो वंश वाहडा वंश हा सुदाम देवाच्या राजेभाऊ पोह्याचा प्रसाद आहे, ताकद आहे, प्रताप आहे. वृंदाजी स्वामी हा प्रताप आहे. पण वंशवृद्धी झाल्याच्या नंतर यमानं सुदाम देवाला विचारलं, आता काय करू? मला फक्त वंश जिवंत ठेवण्याचं काम करायचं होतं. यमा, तुझ्या विरोधात लेखणी फिरवायच्या नव्हत्या. आता क्षमा असू दे. आणि कालांतरानं वज्र जात राहिला, म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, येवोनी आकाळ बैसला दिवसा, येवोनी आकाळ बैसला दिवसा, येवोनी झाकी तोची कैसा डोळे आता, वाचे नारायण वदे तुतार, वाचे नारायण वदे तुतार, मानले श्री गुरु शिंगाजी महाराज आणि भगवान पंढरीश मालकांचा नातू वज्र. काळानं सोडलं नाही या शरीराला. नाथ बाबा तर भजन करा म्हणले, मग भजनाचा फायदा काय? मग त्याचं कारण आहे काय होतं भजनानं? महाराज पुराणाच्या, शास्त्राच्या आणि वेदाच्या बाहेरचं एक कर्म एका पुरोहितानं केलं. ते काही साधा पुरोहित नव्हता, प्रचंड अभ्यासू पुरोहित, प्रचंड अभ्यासू. माझ्यासारखा 2-4 श्लोक म्हणणारा नव्हता, माझ्यासारखा 2-4 सुक्त म्हणणारा नव्हता, माझ्यासारखा ततमम करणारा नव्हता. महाराज ज्याच्या वाणीवर सरस्वतीची कृपा आहे असा पुरोहित. पण काम चुकलं. काम चुकल्यामुळं पापाचा डोंगर झाला, पापाचा डोंगर झाला. आणि ज्या वेळेला पापाचा डोंगर होत असतो का, त्या वेळेला तुमच्या अपकीर्तीचा वास बाहेर सुटत असतो. अपकीर्तीचा, तुमच्या दुर्गुणाचा वास बाहेर सुटत असतो.
हा दुर्गुणाचा वास सुटलेला आहे. पण पुरंदास स्वामीजी जीवनात साधू येणं अत्यंत गरजेचं आहे. साधू माणसाच्या शहाणीबाई आरशावरली धूळ पुसल्याच्या नंतर चेहरा सगळा कसा आहे तसा आरसा दाखवतो. आरसा साफ असल्याच्या नंतर चेहरा आरसा त्याचं रूप चांगलं करून दाखवतो असं नाही. तुमचा चेहरा जसा आहे तसा आरसा दाखवतो. जैसा तैसा दावी आरसा नक्या कैसा पालत नक्या कैसा पालत नक्या कैसा एक प्रमाण मुद्दा सांगतो. एक बाई स्वयंपाक करीत होती. स्वयंपाक करता करता भाकरी करू लागली. भाकरी करताना हात पिठानं भरत असतो आणि तिला कळालं दारातून दिंडी चालली. ती पटकन पाया पडायला आली. पण हात पुसता पुसता एक दोन बोटं भरके राहिले आणि तिनं तोंडावून हात फिरिला तर ते पिठाचे वन गालावर राहिले. तर सुनानं सांगितलं आता आरशात पहा. सून म्हणली असती तुमच्या तोंडाला पीठ चिटकलंय तर ती म्हणली असती, ती जरा मिरच्यावानी होती लवंगी, ती म्हणली असती पागल झाली का काय, मी करताना खाते काय. अशी जरा उचकानी सासू होती. मग सून सहज म्हणली आता जर आरशात बघा बरं. आरशात पाहिल्यावर तिच्या लक्षात आलं गालाला पीठ लागले. काय दाखिलं आरशानं, तू 4 लोकात चाललीस तुझ्या गालाला पीठ लागलेले. आरशानं लावलं का पीठ नाही. आरसा पुशीन का नाही. आरसा दाखी तू. तशा तुमच्या चुका फक्त संत दाखवतात. अदृश्य दर्शने संताची अदृश्य दर्शने संताची अदृश्य दर्शने संताची रविदी पाहिला दाविदी दर्शने अदृश्य दर्शने संताची अदृश्य दर्शने संताची रविदी पाहिला दाविदी दर्शने अदृश्य दर्शने वा. तुमच्या अभ्यासाला पुनश्च गोडवा यावा आणि तुम्ही पुन्हा अभ्यास करत राहा. ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी प्रार्थना. रविदीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संताची. मला दिसणाऱ्या वस्तू पुरंदास स्वामीजी चंद्र आणि सूर्य दाखवतो, पण अदृश्य दाखवायची ताकद संतात आहे. म्हणून संत भेटले पाहिजे. आणि पापाचा डोंगर झालाय, चुकीच्या कर्माची दुर्गंधी बाहेर फिरत आहे. आणि दुःख वाटलं आणि एका साधूचे पाय धरले. त्या साधूनं सांगितलं तू भजन कर. शरीर तर जाणार आहे पण भजनाचा काय प्रताप. आणि नारायण नामाचं भजन केलं. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण भजमन्नारायण नारायण नारायण भजमन्नारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 श्री नारायण नारायण अनंत पापाच्या राशी भजल्या राजी, अनंत पापाच्या राशी. पण साधूचं ऐकून भजन केलं. यम तर आलाच पण त्या लागे विमान पाठविले. विमान घेऊन आलाय देवाचे पार्षद, त्याचं नाव आहे आजामेळ. म्हणून वाचे नारायण वदे तू सार. वाचे नारायण वदे तू सार. वाचे नारायण वदे तू सार. वाचे नारायण
वंदे तू सागर काळपास सागर तुझे काळपास सागर तुझे काळपाश वचनारायणा वंदे तू सागर वंदे तू म्हणून काय व्यवसाय असेल तुमचा, व्यापार असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, राजकारण असेल, ही सगळी कामं करत असताना थोडासा वेळ काढून भजन करत जा. थोडासा वेळ काढून. मी काही आपल्याकडे काही संत नाहीत असा काही विषय नाही. एखादा म्हणेल आपल्याकडे महाराज नाहीत का भजन करणारा, तो दुसरंच कायला. पण आपल्यातल्या नालायकांच्या लक्षात हवा याच्याकरता सांगतोय. स्वर्गीय APJ अब्दुल कलाम गीता वाचवायची. जातीनं मुसलमान होते. स्वर्गीय APJ अब्दुल कलाम गीता वाचवायची. गीता का? कारण गीतेमध्ये धर्मसिद्धांत गोड आले. गीता वाचवायची. गीता एक सांगू, आपल्या संभाजीनगर शहरामध्ये एका व्यक्तीनं ज्ञानेश्वरीवर प्रचंड अभ्यास केला. युम पठाण. आपल्याकडे लोक कमी आहेत असं मला म्हणायचं नाही. अरे आपल्यात लोक भरपूर आहेत भजन करणारे, पण न करणाऱ्यांनी ऐका, जर दुसऱ्या धर्मातली लोक जर आपलं भजन करत असतील तर आपले नाक कुठं कापलेत. विठाला विठाला. आपल्याला थोडीशी वाटावी का नाही? वाटली पाहिजे. आपल्याला थोडीशी तरी वाटली पाहिजे. भजन करणं गरजेचं आहे. मृत्यू निश्चित आहे. मृत्यू अटळ आहे. आतापर्यंत कोणाला चुकला नाही. देवाला सुद्धा. देवानं जीवदशेला आल्याच्या नंतर त्याला थांबता आलं नाही. येरती पामर जीवती. किती मोठा पुरुषार्थ भजनाचा. चला आजामेळ काही ना होत नाही. माणूस होते, चूक झाली, भजन केलं, विमान आलं. ऐका पुढे. पाण्यातल्या जलचरायला भजन करता येतं का? माशान भजन केलं तुम्ही कधी ऐकलं का? झिंग्यानं. आणि झिंग्यानं भजन केल्याच्या नंतर तो झिंगा माळ नसणाऱ्यानं खाल्ला असता तर त्यालाही इमान आला असतं. पण झिंगा भजन करीत नाही. मासा भजन करीत, खेकडा भजन करीत आणि ज्ञान नाही पाठे आणि ज्ञान नाही याची देही घडे देवाचे भजन दुसरे येऊनीत नाही. पशु काय पाप पुण्य जाणीती उत्तम मध्यम भोग भोगीती. पण ऐका, एखादा पशु जर पदच्युत असेल, पदभ्रष्ट असेल, पदभ्रष्ट शब्द ऐकायला वाईट वाटतो पण शास्त्रात त्याला गोडवा आहे. म्हणजे त्या कामावर काम करत असताना इतका गोड वागला पण थोडंसं चुकल्यामुळं पशुच्या येवणीत आला तर वापा तो पशुच्या येवणीत आला तर मागचे संस्कार चुकत नाहीत. एरवी तुम्हाला जितके हत्ती दिसतील ते हत्ती एकही भजन करणार नाही. एकही करणार नाही. एकाच हत्तीनं भजन केलं पंडित भाऊ, एकाच हत्तीनं. त्याला श्रीमद भागवतामध्ये गजेंद्र म्हणतात. राजे त्यानं भजन केलं. आता मगर, या जर पाण्यात मगर असेल तर ती गायीवर पण प्रेम करणार नाही.
ती गाईच्या वासरावर करणार नाही, हरणावर करणार नाही, डुकरावर करणार नाही, नवे नवे माणसावर करणार नाही. पुरंदासजी स्वामी तुम्ही गेले आणि मी गेलो आंघोळीला तर आपल्यावर पण करणार नाही, कारण ती मगर आहे, ती अज्ञानी आहे. आता तिचं राहण्याचं ठिकाण पाणी, आपण तिच्या जाग्यात चाललो म्हणून ती आपल्याला खाली, आपल्यावर प्रेम करणार नाही. मगरीचं जीवनच आहे पाण्यात आला की त्याला खाणं. तसं त्या मगरानं, त्या नकरानं हत्तीचा पाय धरला. मरणार आहेत बरं का आपण, मरणार आहेत. आपल्या जीवनातल्या दोनच गोष्टी शिल्लक राहतात. तुम्ही जीवनात केलेलं चांगलं काम आणि फक्त भजन, या दोन गोष्टीच्या व्यतिरिक्त जगात आपलं काही जिवंत राहत नाही, काही राहत नाही. केल्याच्या नंतर आपण जर कोणावर उपकार केला गेला हो माणूस, पण तुम्हाला काय सांगायचं राजे हो, आमची मुलगी आलती, बाळणपणाला आली, बाळणपण करण्यासाठी रुपया नाही, पण त्या माणसानं आम्हाला तशा सस्ताईला 20,000 रुपये उसने दिलते, त्याचे काय उपकार फेडाव, हे जिवंत राहिले. तुम्ही त्याचे 20,000 वापस दिलेत, पण त्यानं तुम्हाला वेळेला दिले, तुमच्या मदतीला तो धावलाय, हे कर्म तुमचं शिल्लक राहील, बाकी काही नाहीत. 100 कोटीचा जरी बंगला बांधला तर पोरं छताव जाळीत नाहीत जाळीत छताव, अद्याप जाळीत नाहीत, काय नाही. मी लय मरमर करतो शेतात, खूप मरमर करतो शेतात, इतकं करतो मी का माझे ते खराब झालेले पाय ते मासे खडबडून गेलते ना, ते नीट होण्यासाठी काल मी गव्हात पाणी भरीत होतो. मग ते दारे धरल्यामुळे तुमच्याकडं पाणी भरणं म्हणतात वाटते, आमच्याकडे दारे 12 म्हणतात, तुमच्याकडे आमच्याकडे दारे म्हणतात. तर ते पाय भिजल्यामुळं 2-3 तासात त्याचे सगळे ते सालटे निघून गेले, ते जरा अंगठे गिंगठे जरा बरे झाले. करतो मरमर मी, पण असं नाही मी फार मरमर करायलो म्हणजे 100 क्विंटल गहू पोट्ट मला वरी पाठीन, हे चुकी. पण करायचं असते. संसारात पडलेल्या माणसानं रात्रंदिवस काम करायचं असते. झोपीतून उठलं की तुम्हाला तुमचं काम दिसलं पाहिजे, कारण का त्याच्याशिवाय तुमचं बरं होऊ शकत नाही. ठीक आहे, एखादा महाराज सांगेल तुम्हाला पैसे का मरणं संघ न्यायचेत का, गठोडं न्यायचेत का, त्याचं ऐकू नका, त्याच्या गादीखाली पण पैसे असतील, त्याचं नका ऐकू, त्याचं नाही. पुरंदास स्वामीजी तुम्ही कामाला विस्तू लावला, काम म्हणजे वासना, वासनेला विस्तू लावला, तरी पण दुपारी जेवणासाठी तुम्हाला वरून तांदूळ पडणार नाहीत, नाही. कारण तुमच्यासुद्धा जीवनात अर्थ असावा. ही जी कपडे आहेत, ही कपडेसुद्धा वरून पडत नाहीत, कारण पैशाच्या विरोधात बोलणं हा मूर्खपणाचं टोक आहे. असं जर आम्ही बोलत राहिलो तर उद्या त्या सोडून ही शहाणे माणसं, पण ही लहान पोरं बॅनर तर लांबच, गाड्या लावून लांब. आता तुम्ही ते नाटकं करतात, बॅनरला सौजन्य फलाण्यानं दिलं, असे असतात का नाही राजकारणात नाटकं, पण इमानदारीनं सांगा दुसरे देतात का? तारवाप्पा तुम्हाला पण विचारतोय, माऊली जाधव तुम्हाला पण, राजसाहेब आहे का खोटे? नाही. पैसे लागतात का नाही? साधा ग्रामपंचायतच्या सदस्याचा फॉर्म भरायला मला वाटते घरपट्टी भरावं लागते ना, ती नळपट्टी घरपट्टी भरावत लागते का नाही? पैसा कुठं लागत नाही. चला इथं दावा केल्यावर आता मी जर आलो मंत्र म्हणायला, इदन्न मम पिंडो तताः यज्जायते हे उत्तरवाहिनी दक्षिणवाहिनी ततः अधिष्ठितं लुप्तपिंडो भयव्याप्ताय सर्वः स्थानो नारायणो पिंडो भयव्याप्तां करिष्यते हे आपाद भयपिंडा जवाग्र समर्पयामी तिलाक्षदा समर्पयापी जवम समर्पयामी अक्षदां समर्पे हुडा शर्करा हाय ती पुंगी, असं बरं काय सगळं. हिरण्यमुद्रा हा हिरे कुठे, सुवर्णमुद्रा दक्षिणां समर्पयामी, आलं का नाही इथं? मग तुम्हाला तुमच्या पंजोबाचे पिंड करायचे असतील तरी पैसे लागतील, पंजोबाचं पिंड करायचं असेल तरी पैसे लागतील. या विश्वातली एकही गोष्ट राजजी सांगा, असं झालंय का तुम्ही तुमच्या काकाचं पुण्यस्मरण करता मंडपावाला म्हणला मी तसाच येतो, जाऊ द्या बाळू महाराज म्हणला डिझेल पण टाकू नका, असं कधी झालंय का? होय साईराजी, तुम्ही मला भेटायला आले, साईराजी महाराज अजून 2-4 जण आले, तर तुम्ही मला गिरगावकर परिक्रमा करून आल्यावर भेटायला आले, तर तुम्हाला पंपावाला म्हणला का नाही 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 बाळू महाराजाकडे चालले, हा काय नाही डिझेल मीठ टाक, असं झालंय का? कसं होईल बाबाजी? शक्य नाही, अद्याप नाही. मधात पुन्हा पुरंदास स्वामी येतं, डिझेल मीठ टाकतो, असं नाही होणार. द्रव्य लागतं, द्रव्य अत्यंत गरजेचं. चला काय सांगू लागलो, परिती लाज स्वामीशी. महाराज मागचं उदयाला आलं,
नकरानं पाय धरला गजेंद्राचा हत्तीचा, आणि पाय धरल्याच्या नंतर तो हत्ती बोभावू लागला. मागचं होतं मागचं. एक जण म्हणला, महाराज मागचं पुण्य कामी येतं का? पुन्हा एकदा मला अशा अडचणीत हात घालायचा नाद आहे, पण इचू निघते तिथं घालीत नाही. राजे भाऊ, रस्त्यानं फिरलेले कुत्रे पाहिले का नाही तुम्ही? त्याला खरूज आहे का नाही? त्याला आपण दारात उभं राहू देतो का नाही? नाही नाही. आणि काही श्रीमंताच्या घरी कुत्रे पाहिले का नाही? ते सोप्यावर बसतेत का नाही? पंडित भाऊ खरं सांगा, बसतेत का नाही? राजसाहेब, तुमच्या संभाजीनगरमध्ये सोप्यावर कुत्रे बसतेत का नाही? फॉर्च्युनरमध्ये? अरे बापरे, ते बी मालक ड्रायव्हरच्या सीटवर आणि कुत्र मालकाच्या सीटावर. लय कुत्र्याला कळत नाही कुत्र कुठं बसवा, लय कुत्र्याला कळत नाही कुत्र कुठं बसवा. मग मला सांगा, रस्त्यानं फिरलेल्या कुत्र्यात आणि 55 लाखाच्या गाडीत बसणाऱ्या कुत्र्यात काही फरक आहे का नाही? मला सांगा राजभाऊ, या कुत्र्यानं मागचं काही शिल्लक ठेवलं असेल का नाही? त्याचं पाप असेल म्हणून तो कुत्र्याच्या येऊनीला आलाय, पण माऊली शिल्लक आहे ना त्याचं, म्हणून तो फॉर्च्युनरमध्ये बसलाय. त्याला पैसे कळत आहेत का हो? त्यानं कवा बराशी खाणल्या, त्यानं कवा नोकरी केली, पुरंदास स्वामी, पण बसतं का नाही ते कुत्र? मग कुत्र्याला प्रारब्ध आहे. तुम्ही आम्ही पैसे देऊन आणलेली बैल अवताला चालतात, आणि देवाला सोडायला बैल आपण कठाळ्या म्हणून त्याला नमस्कार करतो. त्या बैलाचं काही पुण्य आहे का नाही माऊली? मग तसं पशुचं सुद्धा पुण्य आहे. या गजेंद्राचा हा इंदुधुम्न राजा आहे, याला पांड्य नरेश म्हणायचं. याचं परमार्थातलं पुण्य होतं, पण एक काम, राजा असताना समाजाची सेवा केली नाही, भजन केलं. मग तुमच्या लोकांनी राजकारण सांभाळत असताना समाजाची सेवा करायची बरं. तुम्ही आमच्या महाराजाच्या लय मागं लागायचं नाही. हा, मी स्पष्ट वक्ता माणूस. तुम्ही एखादा बोर पाडा, त्या बोरला पाणी लागावा, तुमच्या कॉलनीतले लोक पेतील, तुम्हाला आशीर्वाद. तुम्ही एखादा रस्ता करा, तुम्ही लाईट द्या, गावाला दिव्याची लाईटची व्यवस्था करा, एखादा बंधारा टाका, पाण्याची व्यवस्था करा, शेतकरी पाणी देईल पिकाला. हे तुम्हाला एवढं पुण्य, तुम्ही हजारो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. आपा हे शास्त्रीय आहेत ना, आम्ही भजन करण्यासाठी आम्ही पडलोत ना, आम्ही पडलो. तसं या राजानं जनतेची सेवा न करता भजन केलं, म्हणून महर्षी अगस्तीनं सांगितलं, तू पशुच्या योनीला जाशील, पण माफ करा, तू केलेलं भजन तुला कामी येईल. आणि तळ्यामध्ये ज्या वेळेला मगर धरतो त्यावेळेला भजन केलं. मी सांगतोय, मरणार तुम्ही आम्ही सगळे आहात, पण भजन किती कामी येते लक्षात ठेवा. भजन कामी किती येते. त्या गजेंद्राचा ज्या वेळेला पाय धरला त्यावेळेला तो गजेंद्र हरी नाव घेत होता. तुम्हाला मगाचा पुरोहित सांगितला, त्या पुरोहितानं नारायण नावाचं भजन केलं. कारण देवाची 1000 नावं आहेत, आणि 1000 नावं 111 बाण, 113 बाण अंगात घुसल्याच्या, चुकून शब्द गेला, 113 बाण अंगात गेल्याच्या नंतर इतक्या वेदना असताना एका ब्रह्मचार्याने देवाचे 1000 नावं केले. त्याला विष्णू सहस्रनाम म्हणतात. ते भीष्माचार्याने केलं 1000 नावाचं स्तोत्र, आणि मग देवाच्या हातात दिलं. आपल्या सप्तामध्ये विष्णू सहस्रनाम नाही घेतलं की ते सप्तात नाही, तो सप्तात नाही, सप्तात नाही. विष्णू सहस्रनाम ज्या सप्त्यात सकाळी नाही मृदंगाचार्य महाराज, तो सप्तात नाही. ज्या सप्त्यामध्ये सकाळचा काकडा नाही, तो सप्तात नाही. ज्या सप्त्यात दुपारी 1 तासाचं का होत नाही गाथा भजन नाही, तो सप्तात नाही. ज्या सप्त्यात ज्ञानेश्वरीचं पारायण 1 का बशीनत पण पारायण नाही, तो सप्तात नाही. ज्या सप्त्यात विना उभा नाही, तो सप्तात नाही. तो फक्त सप काय, तो सप काय, तो नुसता त्याला अर्थ नाही ना स्वामीजी, काही अर्थ नाही स्वामी. लोकांना वाटतं आम्ही भजन करतो, उपकारासाठी भजन करायला. भजन आपल्या उद्धारा करत आहे. भजन लोकांकरता नाही, आपल्या उद्धारा करत आहे, आपल्या उद्धारा करत आहे. चला, ते हरी नावाचं भजन केलं त्यानं. हरी हरे नमः, हरे नमः, हरी नावाचं भजन केलं. आता नक्र हा पापी आहे, शापित आहे, पण त्याच्या 2 कानानं हरी नावाचं भजन ऐकलं. आणि गजेंद्राला तोंडानं भजन करता येत नव्हतं. पशुला तोंडानं कसं भजन करता येईल? पक्षापैकी काही ठराविक लोक आहेत, त्याच्यापैकी पोपट आहे. पंडित भाऊ, पोपटाला अर्घ्य नावाच्या काडीनं शुद्ध गावरान मध, दुकानातलं नाही, दुकानावाले ॲडव्हर्टाईज सांगतात, हा उत्तम क्वालिटीचा शुद्ध मध आहे. ज्यानं ॲडव्हर्टाईज केली त्याला मोहळाच्या 2च माशा गालाला डसवा.
त्याचं तोंड गाडगे एवढं नाही झालं तर मला विचारा. त्याला नुसतं म्हणावं मोहळ कसं हुलीत येत. तुमच्याकडे हुलीनं म्हणतात का झाडणं? हुलीनं किंवा झाडणं. आता मोहळ हुलवायला थोडासा गौरीवर इसतो, माशा जाळायच्या नाही बरं, नुसत्या भेडवायच्या आणि मग असं केलं की त्या निघून जात असतात मधला कांदा. तो मध. आता पूर्वीच्या काळात माझ्या लहानपणी सुरुवातीला लेकराला एक मधाचं एक ते हे भेटायचं मेडिकलवर, त्याला छिद्र पाडायचं आणि ते लहान लेकराच्या तोंडात द्यायचं. त्याचे चाळेसुद्धा त्याचा व्यायाम होत होता त्याच्या चाळ्याचा. आणि मध पूर्वीच्या काळात पहिल्यापासून मधाचा एक सूक्ष्म तिळासारखा थेंब छोट्या लेकराच्या जिभेवर, त्याच्या वाणीला ती तेज येत होती. त्या अर्घे नावाची काडी आणि त्या काडीनं पोपटाच्या जिभेला जर घासलं तर पोपट काही दिवसाला राम राम घालतो. या इतकं म्हणतो, राम राम म्हणतो, इतकी ताकद आहे. तसं सगळ्या पशूंमध्ये ती नाही आहे, ती हत्तीमध्ये नाही आहे. पण ह्या हत्तीला तोंडानं जरी भजन करता येत नसेल, त्याचं हृदय हरी 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 त्याचे स्पंदन बाहेर पडत होते. आणि हरी नावाचे स्पंदन मृदंगाचार्य महाराज तो नक्र पाण्यात 2 कानानं ऐकत होता. गजेंद्रा करता विमानाला असेल नवल नाही पंडित भाऊ, पण राजे भाऊ त्या नकराला सुद्धा त्या लागी विमान पाठविले. हाशी आले ऋषिकेशी. ते बोलण्यात लय चतुर होतं, कधी कधी भागवत ऐका लक्षात येईल. आणि त्या नकराला सुद्धा विमानात बशिलं. तर श्रुती नावाची पत्रकार पळतच आली. पत्रकार येत असते अशा जागेवर. मग श्रुती नावाची पत्रकार आली आणि त्या पत्रकाराने लगेच यमधर्माला विचारले, ह्या नकराने भजन करणाऱ्याचं रक्त पेलंय, ह्याच्याकडे काय पुरुषार्थ आहे? श्रुतीनं त्या श्रुतीला सांगितलं, ऐका ऐका ऐका, यानं भजन करणाऱ्याचं रक्त पेलं, पण भजन करणाऱ्यानं ते रक्त पेणं त्याचं काम आहे. रक्त पेणं त्याचं काम आहे. तो जलचर आहे, जलचर आहे, तो जलचर आहे, त्याचं काम आहे. त्यानं त्याचं काम त्याच्या पोटासाठी केलंय. पण तो रक्त पेणारा असताना सुद्धा शुद्धांतकरणानं गजेंद्रानं केलेलं भजन त्यानं 2 कानानं ऐकिले. मग भजन ऐकणारा इतका श्रेष्ठ तर घेणारा किती श्रेष्ठ असेल. म्हणून वाचे नारायण वदे तू सागर, वाचे नारायण वदे तू सागर, वाचे नारायण वदे तू सागर, वाचे नारायण वंदे तू सागर, काळ पाश साकार चुको जेणे, काळ साचार तुझे, काळ हाताचार तुझे. वाचे नारायण काळ पाश सुंदर, काळ पाश साचार चुको जेणे, काळ पाश साचार चुको जेणे. वाचे नारायण वंदे तू सागर, इतकी भजन. किती वाजले हो? टाइम झाला ना, ऐका नाही सांग जाऊन पंडित भाऊ इतके वाजले. ऐका एक तरी 5 मिनिटात सांगतो. यानं भजन ऐकिलं, एकानं केलं उद्धार. आता एकच ऐका. लेकर बाळ उपाशी मरतेत म्हणून मांस नेण्यासाठी जंगलात आला. मांस कळतंय ना, मग हरणाचं असेल, डुकराचं असेल, पक्ष्याचं असेल, कशाचंही असू द्या, ते जंगलात शिकार करणार. मग त्याला गाय कळत नाही, त्याला बैल कळत नाही, त्याला उंट कळत नाही, त्याला डुकर कळत नाही, त्याला पक्षी कळत नाही, चौथा काय ना, तो मांसाहारी आहे. आणि मग तो पारधी आहे, तो शिकारी आहे. पारधी जात नाही बरं, पारधी म्हणजे शिकार करणारा व्यक्ती, जात नाही. पुन्हा लक्षात ठेवा, जात नाही. तो पारधी आहे. ज्ञानोबारायांनी फार वर्णन केलं, गोडशा वापरल्या. पास, ती पोती, वाघोरा, असं गोडसी. ती ओई घरी गेल्या वाचान बरं तुम्ही, वाची जाणं म्हणजे ज्ञानोबाराय काय महाराज, काय काय ती व्यापकता असेल माझ्या आळंदीतल्या मालकांची. ते वाचा, मी जरा ठेवतो ती ओई. तुम्ही असं समजिता तुला पाठच नाही. माणसं काय साध्या चमच्याने इचकितीत होय. हो, पुढच्याचं वरचं कातडं, आतलं कातडं, मांस आणि हाडं दिसा इतकं इचकित आहेत. लईच मलाही लईच कित होते बसून कीर्तन केल्यावर. शिंगाजी महाराज किती अधिकारी होते. लांब द्याजा सोडून नुसती परिक्रमा केली
बसायचं काम संपलं. आता उभं राहून कीर्तन करतात. याच्या पलीकडचा नर्मदेचा पुरुषार्थ घेता तरी कोणता? 20 ते 27 मिनिटाच्या नंतर एका जागेवर उभं राहता येत नव्हतं. पाय हलत होता अपघातापासून. मी किमान 4 ते 5 वर्षात 10 लाख रुपये होते माझ्याकडे. पैशाची काही अडचणच नाही ना राजू. मी कीर्तनच सांगतो, मला बारीकसा पाईप आहे, काही पैशाची अडचण नाही. आणि जालन्याला तर आम्हाला काहीच नसतंय. रात्री 3 सलाईन घेऊन आलोय, सकाळी काढी. आता पुन्हा जाताना एक 4:30ला घ्यायचं आहे उशे साहेबांकडे. तुमचा फोन आला होता नागरे सरांना. हो, म्हणजे इतकी कृपा. जाताना सुद्धा मला औषधं उशे साहेबांचीच होते. सुरुवातीला अजय आला, मध्यंतरी एकदा औषधं घेऊन आला. एकदा ते चलता येईन 2-4 जोडं फेकून दिले. मग ते बूट घेऊन आला महागडा, त्या बुटानं जमलं. आणि शेवटी पुन्हा मला एकदा घ्यायला आले, त्यावेळेला सुद्धा औषधं साहेबांचेच होते. अस्थमॅटिक त्रास होता मला. पण माझा बसून कीर्तन करण्याचा त्रास, मला वाटतंय आता हे 3रं कीर्तन आहे, एका पैशाचा माऊली त्रास राहिला नाही. ही माझ्या नर्मदा मैयाची माझ्यावर कृपा झाली. ती चालत. चला, काय सांगू लागलो. हा, भजन एकानं केलं आणि एकानं ऐकलं. मांस घेण्यासाठी आला. मांस. आपल्या संप्रदायात मांसाला किंमत आहे का स्वामीजी? नाही. आणि आपल्याकडं मराठवाड्यात लोक जपतात बरं का. मांसाहार करणारा माणूस दुसऱ्या दिवशी सकाळी पण देवदर्शनाला येत नाही. तो 3ऱ्या दिवशी देवदर्शनाला येतो. इतके जपतात तर आपल्याकडचे लोक जपतात. ठीक आहे, आता त्यांनी माळी घालावा न घालावा, चला ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपण काही इतके अधिकारी नाहीत की सगळ्यांना आग्रह करावा. मला असं वाटतंय साठी संपल्याच्या नंतर माळ घातली तर काहीच हरकत नाही. हो, निदान चावणं गेल्यावर तरी घाली जा. मी काय अशा फारशा तरुणांना विनंती करणार नाही, पण ज्याला चावत नाही का त्यानं जरासं, माझं असं मत आहे, घाला. ऐका गिरगावच्या बाळूचं, लांब सोडून द्या. तुमच्या सुनात पण तुमच्या पाया पडतील. नाही तर एक सुनाल म्हणलं सासऱ्याच्या, बाई आता कीर्तनात तो शब्द वापरू नये, बाई काय सांगता महाराज मला, त्याच्या पाया पडा. त्याला एखादंच कळत नाही. हो, मेला आणि त्याच्या पाया पडायचं. हे तुमच्या सुनांचे वाक्य येतं. तुमच्या सुनानं तुमच्या आदरानं नमस्कार. तुमच्याला म्हणी ना बरं, तुम्हाला म्हणी ना मी, तुमच्या गळ्यात तर माळा येता. पण शहाण्या सासूनं सुनाला बोलायचं असेल तर लेकीला शिवी द्यायची, तोत्तर तोंडी. मग सुन्नीट होत असती. लेकी बोले सुने लागे. आपल्यालाच बोलावं लागत असते. साठी वलांडल्याच्या नंतर तरी गळ्यात तुळशीची माळा असू द्या. लक्षात ठेवा, माळीचा पुरुषार्थ किती मोठा आहे. त्या जामद्याला जात असतो. त्या जामद्याचा एक वारकरी दर महिन्याचा पंढरपूरचा वारकरी आहे. मला दर महिन्याला पंढरपूरला भेटतो. तो समाजानं पारधी समाजाचा मुलगा आहे, पण पायी 550 किलोमीटर पायी पंढरपूरला येतो. घ्या काही लोकांचा आदर्शवाद. त्या माणसाच्या कोट्याधीश लोक पाया पडतात. त्याच्या कोट्याधीश लोक. एवढा मोठा पुरुषार्थ आपल्या शाकाहाराचा आहे. हे थोडंसं साठी वलंडल्याच्या नंतर घाला, ठीक आहे. एका याच्या पलीकडे सांगू, माझ्या पाहण्यातले अस्थिरोग तज्ज्ञ, त्याला तुमच्या इंग्रजी भाषेत काय म्हणतात राजेभाऊ? हाडाचा डॉक्टर. पण त्याला एक वेगळं ना, आर्थोपेडिक. या डॉक्टरांच्या सुद्धा गळ्यात माळा आहेत. आर्थोपेडिक हाडांच्या डॉक्टरांच्या सुद्धा गळ्यात माळा आहेत. एवढा मोठा पुरुषार्थ माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायचा भक्तीचा आहे. किती मोठा सिद्धांत आहे महाराज. आपण सर्वसामान्य शेतीतला शाकाहार खाणारी माणसं आहोत. आपण कधी साठी ओलांडल्याच्या नंतर तरी, आणि तुम्हाला असं वाटत असेल मांसाहार करणाऱ्यांना ताकद असेल, तर राक्षस रावणाच्या पार्टीमध्ये, पार्टीच म्हणतात ना, ही ती पार्टी ही पार्टी, तो शब्द इथं पुराणात येत नाही पण वापरतो तुम्हाला कळण्यासाठी. रावणाच्या पार्टीमध्ये पंडित भाऊ मांस खाणारे तर होतेच, पण हाडं खाणारे पण होते. हाडं काही शिकलेले लोक म्हणतील गिरगावकराच्या गोळ्या संपल्यात. म्हणा ना, असं काय म्हणा तुम्ही, जरी म्हणले तर मला काय तुमच्याशी नातं जुळवायचं नाही, काही संबंध नाही. मी एक छोटासा माणूस आहे, 150 कोटी लोकांसोबत किती टाकरा घेणार आहे, आणि ती का माझी लायकी आहे का, पात्रता आहे का, योग्यता आहे राजसाहेब. पण आस्ती पचवायची ताकद सापात आहे. आस्ती पचवायची ताकद पालीते. पाल बंधा किडा गिळती. किड्याला बारीक का होत नाही, हाडं आहेत का नाही, पण तिच्या विष्ठेमधून हाड पडत नाही. साप बंधा उंदीर आणि बेंडकी गिळतो, बेंडकीला हाडं आहेत का नाही.
पण ते पचवायची ताकद आहे. तशी रावणाच्या लंकेत 8 लोकायला हाडं पचवायची ताकद तारुआप्पा होती. माऊली जाधव 8 लोकायला ती हाडं पचवायची ताकद होती. तर त्या मग हाडं पचवायची ताकद म्हणलं त्यांच्यात हाडं मोडायची ताकद नसेल का? हाडं मोडायची ताकद नसेल का? पण पाला खाणाऱ्या वानरायनं त्याला इतकं मोडलं की जगात कोण्याच हॉस्पिटलमध्ये त्याचं ऑपरेशन झालं नाही. काय खाणाऱ्या वानरायनं? शाकाहार, म्हणजे पाला खाणाऱ्या वानरायनं, म्हणजे शाकाहारी माणसं इतके अधिकारी. मला सांगा, रावणाच्या दाढी मिशा कोणी जाळल्या? तू पण चपात्या खाणाऱ्यांनी. मला तर 200 रुपये किलोचे तांदूळ आणलेत आज भाताला. काय आवडत असेल पुरंदास स्वामीला, मी काय माहिती काय सापड गिरगावच्या बाळ्यात यायला काय माहिती. उठलं की बाळ्या तिकडं भेटायला येऊ लागले. मला म्हणलं येऊ नका, मी इकडं आलो भेटा. आलेच शिवला एमपीत येत होते. मला सांगा, ज्या मारुतीरायानं पाला खाऊन या वाहिले पर्वत, बांधेला सेतू सिंधुवरी, किंवा पाला खाऊन त्याचं भजन केलं, तर त्या पाला खाणाऱ्यानं या मांस खाणाऱ्या राक्षसांचा राजा रावण याच्या दाढीन मिशा राजेभाऊ दुपारी जाळल्या. इतकी शाकाहारात ताकद आहे, एवढी मोठी शाकाहारात ताकद. एक सोपा मुद्दा सांगतो सज्जनांनो. तुमची संपत्ती किती राजेभाऊ मला माहीत नाही, पंडित भाऊ तुमची मला मोजता येत नाही, तारुआप्पा तुमची मोजता येत नाही, माऊली तुमची मोजता येत नाही, राजसाहेब तुमची मोजता येत नाही, सैराज तुमची मोजता येत नाही. इथं बसलेल्यांची नाव पाठ नाहीत, पण तुम्ही प्रचंड श्रीमंत माणसं आहात. तरी पण मृदंगाचार्य महाराजांचं नाव आमच्या कैलास महाराज आपले लोक पाया पडतात का नाही? इनेकरी तुमच्या मी पाया पडू का नाही? इना देताना महाराज तुम्ही बैठकीत आल्यावर तुम्ही माझ्या पाया पडा, मी तुमच्या पडतो का नाही? तुम्ही माझ्या पडतात का नाही? मग आपल्या घरी किती गहू दळायलेत कोणालाच माहिती आहे का? काहीच माहीत नाही. फक्त राजे हो, आपल्या गळ्यातल्या तुळशीच्या माळेची ताकद आहे, तुळशीच्या माळेतली. आणि कोण्या कीर्तनकारानं म्हणावं मी पराच्या दिवशी माळ काढली ना आता कीर्तन करायलो, जर चालू कीर्तन लोकांना बंद नाही केलं तर मला गिरगावचा बाळ्या म्हणू नका. फक्त ताकद कशाची? फक्त माळेची. वैभवाला भेट नाहीत. एक जण म्हणला महाराज पठ्या विद्वान आहे. अरे विमान तयार करणारे विद्वान आहेत भारतात, विमान तयार करणारे. विमान तयार, तुला खराब झालेला रेडिओ नीट करता यायचा नाही, तू काय विद्वान आहेस टापरी आहे? तुला काय विद्वत्ता काय तुझ्याकडे? जहाज तयार करणारे विद्वान आहेत, विमान तयार करणारे विद्वान आहेत, महाराज मंगळावर जाणारे विद्वान आहेत. खोटे करायचे भाऊ? मोबाईल तयार करणारे विद्वान, कम्प्युटर तयार करणारे विद्वान, हे साऊंडवाले, याच्यात काय बसले राजा तुला तरी माहिती आहे का? पण माझा आवाज कुठं रोग चाललाय? हा, या कॅमेऱ्यात काय रे अजय? अख्खं जग ऐकणारे ते कीर्तन, अख्खं जग. काय कार्ड हाय का वरून तार टाकलेले राजे भाऊ? कुठं चालले? किती विद्वान आहेत. तुम्ही गेलात का त्याच्या पाया पडायला? जराशी आमच्या क्षेत्रात लाज वाटावा. आपल्या तुळशीच्या माळीला किंमत आहे, म्हणून किमान 25 कीर्तनात एक तरी माळकरी करावा. एक तरी 60 वर्षाचा एक तरी माळकरी करावा. मी आता दुसऱ्यांदा आलोय, पुन्हा जर आलो ना तर एखादा तरी माझ्याकडे या. त्यानं माझ्या हातानं माळ घाला, त्याच्या पायात बूट तसाच राहू द्या, मी तसाच पाया पडतो त्याच्या. आज नका घालू कोणी. तिसऱ्या कीर्तनात एक तरी, ते बी 60च्या आतलं नाही बरं, आतलं नाही. 60 झाल्यावर जरा मुरलेलं लोणचं वाळलं तरी पाण्यात भिजलं तरी गोड लागतंय. मुरलेलं लोणचं, मुरलेलं एखादं तरी घाला. चला, मांस घरी नेणारा माणूस एका झाडावर बसला, थकून अंधार पडला आणि झाडावर थकून बसला. भजनाची ताकद आहे महाराज. थकून बसला झाडावर. त्यानं विचार केला घरी गेलं तर लेकरं आता वनवन करायलेत, म्हणतील बाबा तुम्ही काय आणलं? काहीच नाही आपल्याकडं. त्याच्यापेक्षा घरी जाऊन लेकरांचे नाराज चेहरे पाहण्यापेक्षा आपण रात्री इथंच घालावा. स्वामीजी तो दिवस होता शिवरात्रीचा. भगवान सिद्धेश्वराच्या दर्शनाकरता भक्त येऊ लागले. एकच म्हणू लागले, शिवहार शिवहार, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, सिद्धेश्वराय नमः, सिद्धेश्वराय नमः. काही मावल्या असतील, काही पुरुष असतील, काही लेकरं असतील, काही अत्यंत वयोवृद्ध असतील, तपवृद्ध असतील, तेच. आणि ते त्याच्या झाडापासून जात असताना ते इतकंच म्हणीत जायचे. त्याला कधी कधी वाटत होतं माणूसच मारावा न्यावा.
माणूसच मारावा आणि न्यावा. पण त्याच्या लक्षात आलं आत्तापर्यंत आपण माणसाचं मांस खाल्लेलं नाही, म्हणून त्या भीतीपोटी त्यानं माणूस मारला नाही. पण ते रस्त्यानं जाताना पाहायचं कोण आहे बाबा, हे कोण चाललंय. त्याला नाही दिसलं की ते होतं बेलीच्या झाडावर बसलेलं. ते पानं तोडायचं आणि खाली टाकायचं आणि खाली सिद्धेश्वराचं अधिष्ठान मंदिर इथे म्हणून म्हणते सिद्धेश्वराचं अधिष्ठान. महाराज भजन केलं नाही, भजन ऐकिलं सुद्धा नाही, नादातच नव्हतं ऐकण्याच्या. फक्त भजन करणारे पाहिले आणि भजन करणारे पाहून खाली बेलाची पानं टाकले. त्या लागी विमान पाठविले म्हणून वाचे नारायण वदे तू सादर. काळपास साचार चुके जेणे विठोबार. हरे मोठ्या श्रद्धेने राजू श्रद्धेने केल्या जातं ते श्राद्ध असतं. स्वर्गीय देवीदासजी मुक्ताराम पाटील जाधव यांचे प्रथम पुण्यस्मरण आहे. आदरणीय राजजी जाधव हे त्यांचे पुतणे आहेत. राजजीनं आपल्या काकांचं मोठ्या श्रद्धेनं श्राद्ध केलं. त्या श्राद्धानिमित्त माझ्यासारख्या सर्वसामान्य अल्पज्ञानी व्यक्तीला त्या श्राद्धाचं कीर्तन करण्याचा योग आला, मला तो मान दिला, त्याबद्दल राजजींना धन्यवाद. आदरणीय गुरुवर्य पुरंदासजी स्वामी या कीर्तनासाठी खूपशा वेळेस मला फोन करत होते. मी इथे गेवराई शिमीला भागवताला आलो त्यावेळेला सुद्धा ते माझ्याकडे या कीर्तनासाठी आले. पण त्यांना सांगितलं स्वामीजी 3.5 महिन्याच्या पुढे दिवस लागतात आणि मला येणं शक्य नाही, पण मी 72 दिवसात तुम्हा सर्वांच्या कृपेने 3600 किलोमीटरचं अंतर कापलं. मी फक्त संध्याकाळी जेवत होतो, दुपारी जे असेल जे मिळेल ते खायचं आणि पळत राहायचं.
ते काम करत राहिलो म्हणून मी जास्त चाललो. जास्त चालण्याचं एकच कारण होतं, मला ॲस्थमॅटिक त्रास आहे भाऊ. म्हणून मध्यंतरी आजारी पडलो असतो तर माझी परिक्रमा खंडित झाली असती. म्हणून जितके पावलं मागं पडतील तितके करण्याचा प्रयत्न केला. पण उदात्त अंतकरणाने तुम्ही महाराष्ट्रातल्या पवित्र लोकांचा माझ्यावर आशीर्वाद होता. त्या आशीर्वादानं 1 इंचभर सुद्धा कोण्या वाहनाचा आश्रय न घेता मला परिक्रमा मैयाची करता आली. हे माझं पुण्य नसून तुम्ही उदात्त अंतकरणाने दिलेला माझ्यावरचा आशीर्वाद आहे. त्या आशीर्वादानं मी परिक्रमा करत राहिलो आणि याही कीर्तनाला मला येता आलं. आणि आदरणीय मुक्त कैवल्य श्री गुरु रंगनाथ गुरुजी परभणीकर ज्ञानसूर्य, ज्ञानोबारायच्या नंतर ज्ञानोबाराय कोण तर रंगनाथ गुरुजी परभणीकरांच्या पुण्यतिथीच्या सप्ताहातलं कीर्तन जागराचं आणि काल्याचं करण्याचा योग आला. ते पहिलं कीर्तन उभं राहून ते 2 केले आणि तिसरं नर्मदा परिक्रमा करून आल्याच्या नंतर माझं 3रं कीर्तन उभं राहून आहे. आणि एका तिळा इतका सुद्धा मला त्रास नाही. आणि असंच मी कायमस्वरूपी उभं राहून करावा असा मला इतका आशीर्वाद द्या ही तुम्हाला विनंती करतो. आदरणीय देवदासरावांना एक आदरांजली समर्पित करतो. माऊली सगळ्यांना प्रमाण दिले तर गोडशे प्रमाण म्हणले. आणि अशी कामाशी काम अशी भजनी मला आवडतात. नाही तर बरेच आचारी टाक पाणी, टाक तेल, टाक तूप सगळं कर, शिरा झाल्या वाहतच गेला. गोड महाराजजी तुम्ही कैलास मृदंग वाजीला गोड गोड. महाराज कीर्तनाला म्हणणाऱ्याला याला पोषक वाजवतो त्याला विद्वान म्हणत असतात. आणि स्वतःची विद्वत्ता दाखवतो त्याला खडगुळ म्हणत असतात. तो ज्याचा त्याचा भाग आहे. आता आपण काय पदरात पाडायचं ते तेव्हा. यदा भवस्थितानां मर्मे स्वस्वरूपानां जीवदशां मानवाः ततो लुप्ताति कायाः यमाग्रो भवपिण्डानाः पिण्डेषु स्तर्वस्थितानां अन्तिरोर्भव शास्त्राः लुप्तपिण्डो भयव्याप्तानां गयाव्रजनस्ततेव च यत्पुनीतो नारायणो पिण्डो समर्पिता अर्जिताः देवप्सर्वगङ्गोदकः रक्तचन्दनस्ततेव च आरक्तपुष्पाभयोः अङ्गुष्ठास्ततेव च स्नानपूर्वंसितः जवाग्रो भवताः यतोत्तिलाग्रह यत्सर्वानां पुङ्गिफलानां भवव्याप्तिः स्थितः गुडाशर्करास्ततेव च तत्पुनितो भवपिण्डानाः पुनितो सर्वकार्याणां गंगोदकस्तताः पिंडो भयव्याप्तिनो नारायणो नागबलिः कालसर्पशान्तिरस्ततेव च आप्तेष्टि त्रिपिण्डी तथा दोषः पितृ सर्वदोषास्तान भव कुलोत्पन्न पुनितानां